नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात झी 24 तास. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बेरोजगार तरुणांसाठी कॉकरोच हा शब्द वापरतात. तेवढा एक शब्द पकडून एक तरुण त्या नावाने कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट पेज तयार करतो. त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. मग शिक्षणासाठी विदेशात असलेला हाच एक मराठी तरुण भारतात परत येतो आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत ठाण मांडतो. हळूहळू याला लोक चळवळीचं स्वरूप येतं. जागोजागी तरुण एकवटतात आणि 12 वर्षात पहिल्यांदा केंद्र सरकार झुकतं आणि मंत्री राजीनामा देतात. हे सगळं ज्या तरुणाच्या नेतृत्वामुळे, प्रयत्नांमुळे शक्य झालं. तो अभिजित दिपके आता आपल्यासोबत आहे. अभिजित, स्वागत. जेनझी आंदोलनाच्या यशानंतर देशातला एक वर्ग अभिजितकडे आशेनं बघतोय. कोणी अभिजितमध्ये नेतृत्व शोधतंय तर कोणी एक राजकीय पर्याय. त्यामुळे अभिजितला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं, तो कसा विचार करतो? निवडणुकांच्या राजकारणात सुद्धा कॉकरोच जनता पार्टी येणार का? आणि अभिजितच्या अजेंड्यावर पुढचा मुद्दा नेमका कोणता आहे? याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. अभिजित, पुन्हा एकदा स्वागत. आणि पहिला प्रश्न माझा हाच आहे की आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हा वाटलं होतं का की तेवढ्या निर्णायक टप्प्यापर्यंत ते जाईल, आणि या राजीनाम्यानंतर वाटतं का की आंदोलनाचा जो हेतू होता तो पूर्ण झाला? धन्यवाद सर, मला आपल्या चॅनलवर बोलवल्याबद्दल. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नाही, मी अजिबात स्वप्नातही विचार नव्हता केला की एवढं मोठं आंदोलन होईल आणि एवढ्या लोकांचं समर्थन भेटेल. तर लोकांचं खूप खूप धन्यवाद. हे सगळं जे शक्य झालं त्या लोकांमुळेच झालं. जर एवढे सगळे लोक सोबत नसते आली तर मला नाही वाटत आमचं आंदोलन एवढं सक्सेसफुल झालं असतं. पण अभिजित, आणखी एक प्रश्न काहींनी उपस्थित केलेला होता तो याच्याबद्दल की समजा सोनम वांगचुक जर उपोषणाला बसले नसते आणि लाठीचार्जची घटना घडली नसती तर आंदोलन देशभरात इतक्या व्यापक स्तरावर पसरलं असतं असं वाटतं? नाही सर, हे अतिशय बरोबर. जर सोनम सरांनी उपोषण केलं नसतं तर मला नाही वाटत आपला देश जागा झाला असता. सोनम सरांनी एका प्रकारे आपला जीव धोक्यात टाकून जे उपोषण त्यांनी 26 दिवसाचं उपोषण केलेलं आहे, तिथे त्यांनी आपला जीव धोक्यात टाकून या देशाला जागं करण्याचं काम केलेलं आहे. आणि सोनम सरांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, जे सॅक्रिफाईस होतं, ते सोडून या आंदोलनाबद्दल बोलणं, या आंदोलनाच्या सक्सेसबद्दल बोलणं मला वाटतं चुकीचं असेल. जर कोणाला क्रेडिट जातं ते सोनम सरांना जातं, आणि सोनम सरांनंतर कोणाला क्रेडिट जातं तर ते या देशाच्या तरुणांना जातं, ज्यांनी 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला, एवढा बेदमपणे मारल्यानंतरही या देशातला तरुण घाबरला नाही. तो अजून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आणि सरकार विरोधात अजून तीव्रपणे बोलू लागला. तर त्या तरुणांना सलाम आहे सर. ठीक आहे अभिजित, आता एक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की आता अभिजित दिपकेंच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? पुढचा कोणता मुद्दा अभिजित दिपकेंच्या अजेंड्यावर असणार आहे देशातला? प्रश्न अनेक आहेत. सर, यासाठी आम्हाला जे वाटते ना, कारण की मी आता एका महिन्यामध्ये जेवढ्या लोकांना बोललो या तरुणांना, मला एक जाणीव ही झाली की या लोकांचा जो राग आहे तो राग एक गोष्ट आहे ज्याच्यावर सगळ्यात जास्त आहे की कुठलाच नेता या लोकांशी संवाद करायला तयार नाही, यांना बोलायला तयार नाही, यांना विचारायला तयार नाही की तुमच्या गरजा काय, तुमच्या अपेक्षा काय. स्वतःहूनच गोष्टी ठरवतात. तर आम्ही जी पहिली गोष्ट करणार आहे ती ही आहे की या लोकांची आम्ही एक डायलॉग करणार आहे, या लोकांकडून आम्ही आयडियाज आणि इनपुट्स घेणार आहे, आणि त्यानंतर हे जे तरुण आम्हाला सांगतील त्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवू. कारण की या देशाची जर लोकसंख्या आपण पाहायला गेलं तर 60% जी लोक आहेत ती 35 वयाच्या खालची आहे. तर म्हणजे मेजॉरिटी ऑफ द पीपल इन दिस कंट्री आर व्हेरी यंग. तर त्यांना कन्सल्ट न करता, त्यांना न विचारता आम्ही कुठलाच अजेंडा ठरवणार नाही. कारण की काही झालं तरी त्या लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे, जेनझीच्या भविष्याचा प्रश्न आहे, आणि ते जेनझीला न विचारता न सांगता आम्ही करू शकत नाही. काय अभिजित, तू म्हणतोय की पंतप्रधान किंवा इतर कोणी सत्ताधारी जे असतील ते संवाद साधत नाहीत, पण काय पंतप्रधान आपले तर रोज रील टाकतायत, मित्रोवरून ते आता फ्रेंड्सवर आलेले आहेत. तू बघतो व्हिडिओ त्यांचे? हो, मी तर रोज रात्री बघतोय. म्हणजे या देशाच्या पंतप्रधानाला या जेनझीनी भाग पाडलेले शिक्षणावर व्हिडिओ बनवायला. मागच्या 12 वर्षात आपण किती वेळेस पंतप्रधानांना असे रील्स रात्री शिक्षणावर टाकताना पाहिलेले? अजिबातच नाही. नुसतंही हिंदू मुस्लिमचं राजकारण चालू असायचं, पंतप्रधानांनी त्यावरच जास्त बोलायचे. उत्तर प्रदेशमध्ये जायचे तर म्हणायचे इथं शमशान बनलं पाहिजे की कब्रिस्तान बनलं पाहिजे. महाराष्ट्रात आले की बटोगे तो कटोगे, या प्रकारचे मुद्दे या देशात चालायचे. पण ह्या जेनझीनी भाग पाडले नरेंद्र मोदी यांना शिक्षणावर रात्री 12-12 वाजता पण रील टाकायला, त्यांना झोपू देत नाहीये. तर हे जेनझीचं एक सक्सेस आहे. म्हणजे हे लॉंग टर्म यश आहे या सगळ्या आंदोलनाचं की मुद्द्यांवर आता सरकार बोलतंय, मुद्द्यांवर नेते बोलतायत, त्यांना बोलावंसं वाटतंय.
सगळ्यात मोठी अचीवमेंट जी आहे या आंदोलनाची ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही आहे. सगळ्यात मोठी अचीवमेंट आणि सक्सेस या आंदोलनाची ही आहे की लोकांच्या मनातली भीती संपून गेलेली आहे. आता लोक प्रश्न विचारतायत, लोक रस्त्यावर उतरतायत. आणि दुसरी मोठी सक्सेस ही आहे की आता पार्लमेंट असो किंवा सरकारचे पंतप्रधान असो, सगळेच शिक्षणावर बोलतायत. बरोबर. आणखी एक मुद्दा याच्यात आंदोलनामध्ये विचारायचा होता की जेनझीचा सहभाग या आंदोलनात मोठ्या संख्येनं बघायला मिळाला होता. देशभरातून जेनझी तरुण हे एकवटलेले होते दिल्लीमध्ये आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आंदोलन केलं होतं. पण एक आरोप आता असा पण होतोय काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडनं की ज्या जेनझींचा आंदोलनात सहभाग होता त्यांना आंदोलनाचं गांभीर्य आणि आंदोलनाचा विचार माहीत असण्यापेक्षा त्यांच्यासाठी ती त्यातल्या काहींसाठी फन मुवमेंट किंवा रील मुवमेंट होती. हा आरोप पटतो का किंवा याच्याबद्दल काय बोलायचं आहे? हे जे आरोप लावताय लोक, या यापैकी किती लोकांनी लाठ्या खाल्ल्या पोलिसांच्या? या जेन्झींनी लाठ्या खाल्लेल्या आहेत. या जेन्झींनी आपलं डोकं फोडून घेतलेलं. मी पहिले 15-15, 16-16 वर्षाच्या मुलींचे मेल पोलीस ऑफिसर्सनी डोके फोडलेले आहेत, लाठ्या मारलेल्या आहेत, कपडे फाडून मुलींना मारण्यात आलेले आहे. हे जे लोक आरोप लावतायत, जे स्वतःला खूप सिरियस, खूप इंटेलेक्च्युअल समजतात, यापैकी किती लोकांनी रस्त्यावर उतरून लाठ्या खाल्ल्यात? कोणीच नाही खाल्ल्यात. आणि या जेन्झींनी लाठ्या खाऊन सुद्धा सरकारची खिल्ली उडवली. एवढ्या ब्रुटल लाठीचार्ज नंतर पर ह्या जेन्झींनी रिस्पॉन्ड कसा केला? रिस्पॉन्ड मीम्स आणि ह्युमरनी केला, सटायरनी केला. तर ह्या जेन्झीची ती स्ट्रेंथ आहे, ते एक वे ऑफ कम्युनिकेशन आहे. त्यांच्या वे ऑफ कम्युनिकेशन तुमच्यासारखा नसल्यामुळे तुम्ही त्यांना असं नाही म्हणू शकत की ते सिरियस नाही आहे. 1 महिना ते उन्हात बसून राहिलेले, तुम्ही नाही बसून राहिले. तुम्ही आपल्या घरात कीबोर्डवर बसून लिहायचे, हे लोक सिरियस नाहीये. अरे घरात बसून काय लिहिता? या जंतर मंतरला बसून राहा 45 डिग्रीच्या उन्हात आणि मग सांगा कोण किती सिरियस आहे. ठीक आहे, बरोबर. जेनझीची भाषा आहे म्हणतायत, पण जेनझीच्या भाषेवरून सुद्धा आक्षेप घेतला गेलाय. आज सुद्धा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ टाकला होता. काही आंदोलकांनी, सरसकट सगळ्यांना नाही म्हणता येणार आपल्याला, काही आंदोलकांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे पंतप्रधानांबद्दल बोलताना, एका पक्षाबद्दल बोलताना किंवा सत्ताधाऱ्यांबद्दल बोलताना. तर या भाषेबद्दल आपल्याला काय वाटतं? आणि आता त्यातल्या काहींचे माफीचे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत. सर, भाषा, मला वाटतं ना, भाषा जी आहे ती तुम्ही मॉरली, एथिकली बरोबर आहे की नाही त्यावर डिबेट करू शकता. मी तर पर्सनली शिवीगाळीचं समर्थन करत नाही आणि आम्ही एका महिन्याच्या आमच्या आंदोलनात कुठूनच आमच्या स्टेजवर अशा भाषेला एनकरेज नाही केली आणि स्वतःही वापरलेली नाहीये. पण दॅट बिंग सेड, भाषा ही मॉरली किंवा एथिकली चुकीची आहे का बरोबर आहे, आपण त्यावर डिबेट करू शकतो. पण क्राईम नाहीये सर. त्याला तुम्ही का क्रिमिनल ऑफेन्स बनवताय? जर तुम्हाला त्याला क्रिमिनल ऑफेन्स बनवायचा आहे तर ज्या भाजपच्या IT सेलनी इतक्या वर्षापासून ज्या महिलांना ते इतक्या घाण शिव्या देत आहेत, इतक्या वर्षापासून आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. जे कोणी फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवर आहे, अशी एकही महिला नसेल ज्यांना आई बहिणीच्या शिव्यानी घातल्यात BJPच्या IT सेलनी. बरोबर. त्यांच्यावर किती FIR करण्यात आल्या ते तर आपल्या बायोमध्ये लावून ठेवतात, फॉलोड बाय PM मोदी. तर प्रधानमंत्री ज्यांना फॉलो करतात ट्विटरवर, ते लोक मुलींना शिव्या घालतात. रमेश भुदुळे जे BJPचे MP आहे, त्यांनी पार्लमेंटमध्ये कशा प्रकारे एका दुसऱ्या MP साठी भाषा वापरलेली होती ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. ठीक आहे. नाही पण अभिजित, ही भाषा ANIच्या कॅमेरा, बोल पूर्ण कर. योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरा पर्सनला शिवी दिली होती, त्यांच्यावर FIR झाली का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एकदा म्हणले होते 50 करोड की गर्लफ्रेंड. आता ही मर्यादाची भाषा आहे का? तर ही जी भाषाची जी गोष्ट आहे, पहिली गोष्ट, तुम्ही शिवीगाळीचं समर्थन करत नाही. पण जर तुम्हाला शिवीगाळीवर FIR करावं लागेल ना, आणि जर तुम्ही करसाल तर या देशात कोणता असा व्यक्ती जो शिवीगाळ करत नाही मला ते सांगा. आणि दुसरी गोष्ट, ज्या भाजपच्या नेत्यांनी पार्लमेंटमध्ये शिवीगाळ केली, तुम्ही त्यांच्यावर FIR करणार आहे का? तुम्ही योगी आदित्यनाथवर FIR करणार आहे का? तुम्ही जो IT सेल आहे त्यांच्यावर FIR करणार आहे का? नाही, पण यात वारंवार एक सत्ताधाऱ्यांकडून मुद्दा उपस्थित केला जातो की पंतप्रधान मोदींच्या हयात नसलेल्या आईबद्दल घाणेरडी भाषा, आक्षेपार्ह शब्द वापरले गेले. तर हे सगळं टाळता आलं असतं का? तर तुम्ही इतक्या दिवसापासून आंदोलन करताय आणि तुझे सहकारी सुद्धा, तुमच्या तोंडून कधी एक सुद्धा आक्षेपार्ह शब्द किंवा संतापाच्या भरात एकही वाक्य एनकरेज केलं नाहीये. आम्ही आमच्या स्टेजवरनं अजिबात एनकरेज केलं नाही. आम्ही आमच्या स्टेजवरनं कधीच अशी भाषा वापरलेली नाही आणि आम्ही वापरणारी नाही कधीच. पण मुद्दा हा आहे सर
एका 20-25 वर्षाच्या मुलीला पूर्ण सिस्टम हॅरॅस करते. तिच्या भाषेचं मी समर्थन करत नाही, ठीक आहे, हे महत्त्वाचं. पण तिच्या मागे एवढी पोलीस लावणं, तिच्यावर एवढे केसेस लावणं, सर लहान आहे ती, तिला समजून सांगा की जे तू बोलली ते चुकीचं बोलली आहे, समजून सांगा, ती समजूनही जाईल. तिला तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स मध्ये कसं अडकू शकता? क्रिमिनल ऑफेन्स नाहीये. क्रिमिनल ऑफेन्स जर असला ना सर, तर तुमच्या घरच्या वाल्यांवर FIR करावं लागलं, माझ्या घरच्या वाल्यांवर FIR करावं लागेल, कारण की या देशात कोणीच असं नाही ज्यांच्या घरात शिवीगाळ कधी झालेली नाही. बरोबर. अभिजित, पंतप्रधान तर म्हणतात की ही सगळी आपलीच मुलं आहेत आणि त्यांना मी मोठ्या मनानं माफ करतो. माफ करतील पंतप्रधान खरंच? बरोबर, मी तेच म्हणतोय ना, मी तेच म्हणतोय. पंतप्रधान माफ करतायत, मग पंतप्रधानांनी पोलिसांनाही सांगावं केसेस सगळे मागे घ्या. एकीकडे पंतप्रधान म्हणताय की मी माफ करतो, पण दुसरीकडे त्यांची पोलीस जी आहे ती केस करते, त्यांचा IT सेल जो आहे तो शिव्या घालतो. तर पंतप्रधानांनी फक्त रील नाही बनवावं. जर त्यांना माफ करायचं, त्यांनी सगळ्या स्टुडंट्सवर जे केसेस लागलेले ते मागे घ्यावे. ठीक आहे, पण याच्यात सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाचं एक म्हणणं असं आहे की ज्यांच्यावर आधीपासून FIR आहे त्यांना सोडू नका, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आणि तुमचे जे प्रवक्ते आहेत पक्षाचे सौरव दास, त्यांचं म्हणणं आहे की कोर्टाचं हे मत आम्हाला मान्य नाही. आता याच्यातून मार्ग निघणार कसा? नाही, हे बघा, जे लोक क्रिमिनल्स असतील आम्ही त्यांच्या समर्थनात नसणार आहे. जे क्रिमिनल्स असतील त्यांच्यावर जी कारवाई करायची करा, पण जे क्रिमिनल्सचं नाव घेऊन जे तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करतायत, ज्या लोकांनी 1 महिना शांतपणे आंदोलन केलं त्यांना जे तुम्ही हॅरॅस करताय ते चुकीचं आहे. हे लोक करता काय? क्रिमिनल्सचं नाव घेतायत. जे क्रिमिनल्स आहेत त्यांना टाका ना. आता आम्ही कधी वाचवलंय त्यांना? आम्ही तर म्हणतोय क्रिमिनल्सला आत टाका, पण क्रिमिनल्सचं नाव घेऊन तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करू नका, ते आम्हाला दिसून येते आणि त्याच्या विरोधात आम्ही बोलतोय. नाही, पण अभिजित, आता एका कुटुंबात सुद्धा 2 भाऊ सारखे नसतात. आंदोलकांमधला एक अगदी 0.001% एक चंक असू शकतो की जे आंदोलक म्हणून आले पण ज्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केलेले असू शकतात. त्यांच्यावर कारवाई मग कशी करायची? नाही, त्यांच्यावर कारवाई करा ना, आम्ही कुठं म्हणतोय, पण मी हा प्रश्न विचारण्याचं कारण अभिजित यासाठी आहे की जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या मी तुम्हाला सांगतोय ना. बोल. येस, मला त्या मुलांचे मेसेजेस आले ज्या मुलांना मी ओळखतो आणि त्यांनी कधीच असं काय केलेलं नाहीये. त्यांच्या घरी पोलीस चालली आहे. ते क्रिमिनल्सचं नाव वापरून तुम्ही जेन्युइन स्टुडंट्सला परेशान करताय आणि एक मेसेज देताय तुम्ही की याच्यानंतर जर आंदोलनात कुठलाही तरुण आला तर त्याच्या घरी पोलीस येईल, त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ठीक आहे, आता काय झालं की जे जखमी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणणं आहे की आमचे कुटुंबीय सुद्धा कर्तव्यावर असताना गंभीर जखमी झाल्यात, तर आम्हाला पण न्याय हवा आहे. नाही, न्याय भेटला पाहिजे त्यांना, आणि त्यांना न्याय भेटायचं तर मी सांगतो झालं काय. बाहेरून गुंड पाठवण्यात आलेली, त्या गुंडांनी हे सगळं केलेलं आहे. जर हे सगळं आमच्या लोकांनी केलं असतं तर आम्ही 1 महिन्यापासून बसलेलो होतो सर. 1 महिन्यात का अशी कोणती घटना घडली नाही? ज्या जंतर मंतरवर अभिजित दिपके जो आहे, जो ऑर्गनाईज करत होता प्रोटेस्ट, त्याची सुद्धा चेकिंग करून त्याला आत पाठवलं जात होतं. या गुंडांना पोलिसांनी आत कसं काय येऊ दिलं? एक रिपोर्ट मी पाहिली जिथं पोलीस म्हणतायत की 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स जंतर मंतरमध्ये घुसले. पहिली गोष्ट मला विचारायची की 2000 पेक्षा जास्त क्रिमिनल्स मोकळे कसं काय फिरत होते? कोणी त्यांना मोकळं सोडलं? बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर माझी चेकिंग करायची पोलीस, मला चेकिंग केल्याशिवाय आत जाऊ नव्हते देत, या क्रिमिनल्सला पोलिसांनी विदाऊट चेकिंग आत कसं काय येऊ दिलं? कुठं ना कुठं साठगाठ होती सरकारमध्ये आणि पोलिसांमध्ये की कशा प्रकारे बाहेरून लोक पाठवून या आंदोलनाला बदनाम करायचं. मग अभिजित, ज्या पद्धतीनं सरकारकडून, प्रशासनाकडून लाठीचार्ज झाला होता, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या, त्याची अकाउंटेबिलिटी सरकारची आहे, प्रशासनाची आहे, यावर कोणाचंही दुमत नाही आहे. मग पोलिसांवर जे काही कथित हल्ले झाल्याचं सांगितलं जात आहे, दगडफेक झाल्याचं बोललं जात आहे, त्याची अकाउंटेबिलिटी नेमकी कोणाची आहे? नाही, ज्या लोकांनी दगडफेक केलेली त्यांना टाका तुम्ही आत, आणि जेव्हा तुम्ही त्यांना आत टाकसाल, जेव्हा तुम्ही पकडसाल, तुम्हाला कळून येईल ते कुठलचे लोक. हे सगळे बाहेरून आलेले लोक होते. हे सगळे हे कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर्स नव्हते, कारण की कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर्स 1 महिन्यापासून शांतपणे जंतर मंतरवर बसले होते. अशी कुठल्याच प्रकारे घटना झाली नाही. आणि जी दगडफेक झाली सर, तुम्हाला सांगतो मी, 19च्या रात्री दिल्लीच्याच पोलीस ऑफिसर्सनी दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतर जवळ पार्क करून ठेवला, पोलिसांनीच. आता हा ट्रक जंतर मंतर जवळ पार्क करायचं कारण काय? 20 जुलैला मार्च आहे, 19 जुलैच्या रात्री पोलीसवाले दगडांनी भरलेला ट्रक तिथं आणून ठेवतात. काय कारण आहे? म्हणजे आधीपासूनच प्लॅन केला होता की पोलीसवाले ट्रक आणून ठेवतील,
तिकडून जे बीजेपीचे लोक आहेत ते बाहेरून गुंडे पाठवतील आणि मग ते दगडफेक करतील. 1 महिना तिथं दगडांनी भरलेला ट्रक नव्हता, एक दगडी सापडत नव्हता. 19 जुलैच्या रात्रीच दगडांनी भरलेला ट्रक कस का आला तिथं? पोलिसला जेव्हा मी सकाळी विचारलं हा ट्रक कस का आला, पोलीसवाले म्हणतात एमसीडीचा ट्रक आहे. एमसीडीचा दगडांनी भरलेला ट्रक जंतर मंतरच्या जवळ लावून ठेवायचं कारण काय? म्हणजे काय आंदोलन पेटवायचं होतं आणखी? नक्कीच पोलिसला हे आंदोलन बदनाम करायचं होतं, सरकारला आंदोलनाला बदनाम करायचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी हे सगळं करून आणलेलं आहे. अभिजित, मला आणखी एक प्रश्न आहे. 20 दिवस जेव्हा सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं, याहून जास्त काळ ते चाललं, पण 20 दिवस कुठलाही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्याकडे फिरकले नाहीत, तिथे आले नाहीत आणि नंतर मग सगळे एक एक करून तुम्हाला भेटायला आले, तुमच्या व्यासपीठावरून त्यांनी भूमिका सुद्धा मांडली. नाही चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नाही, काही पक्षाचे प्रमुख नेते म्हणतोय, समाजवादी पार्टी झालं, काही पक्षाचे प्रमुख नेते म्हणतोय. हा नाही, प्रमुख नेत्यांची वेगळी गोष्ट आहे, पण त्यांनी त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, खासदार जे आहे ते पाठवत होते ते. जसं की उद्धव ठाकरे असतील, शरद पवार आम्ही बघितलं, त्याच्या आधी सुप्रिया सुळे नक्कीच तिथे आल्या होत्या. पण आता तुमच्या आंदोलनानंतर देशात एक अनरेस्ट आहेच, तुमच्या आंदोलनानं त्याला थोडीशी वाचा फोडली. आता तुमच्या आंदोलन संपल्यानंतर एक पॉलिटिकल स्पेस सुद्धा आहे, तो आता राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्रात राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा इतर विरोधी पक्ष हा पॉलिटिकल स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण आता सत्ताधाऱ्यांकडून आरोप असा होतोय की हे आंदोलन तुमचं नव्हतं, हे कॉक्रोच जनता पार्टीचं होतं, जेनझीचं होतं, तुमचं यात काही योगदान नाही आहे आणि आता तुम्ही ते एनकॅश करण्याचा प्रयत्न करताय. नाही बघा, आता राजकीय पक्षांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे त्यावर मी बोलणारं कोण आहे? मी त्यावर काय बोलू नाही शकत. आमचं आहे, आमची पब्लिक मुव्हमेंट होती आहे आणि ती पुढे जाऊन पब्लिक मुव्हमेंट राहणार. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा कॉक्रोच जनता पार्टीच्या अजेंड्यावर कोणता राहणार आहे? सोशल मीडियावर आम्ही काही मीम्स बघितले, त्यात E20चा इथेनॉलचा मुद्दा असेल असं बोललं जात आहे. असं काय आहे डोक्यात अभिजित? नाही, आम्ही तेच जसं मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं, आम्ही आधी लोकांशी बोलू, संवाद करू, जेनझीशी आम्ही कन्सल्ट करू आणि त्यानंतर आम्ही मुद्दे ठरवू. आम्ही ती चुकी नाही करणार जे बाकीच्या लोकांनी केले की डायलॉग नाही केलाय यंगर जनरेशन सोबत. ठीक आहे. आणखी एक तुम्ही आरोप केला होता काही मुलाखतींमधून की भाजप प्रवेशासाठी धमक्या येत आहेत तुम्हाला. आता त्याच्यात अतुल भातखळकर भाजप आमदार आहेत, त्यांनी म्हटलंय की रद्दी चालायला आमच्या पक्षात भाजप हे काय भंगाराचं दुकान नाही असं भातखळकरांनी म्हटलं. भाजप भंगाराचं दुकान नाही, भंगाराचं गोडाऊन झालेलं आहे. जेवढे भ्रष्टाचारी आहेत, जेवढे क्रिमिनल्स आहेत, जेवढे गुंड आहेत ना, ते भाजप त्यांच्या गळ्यात हार माळा टाकून स्वागत करते त्यांचं. आणि जे भाजपचे खासदार आणि आमदार आहेत त्यांच्यासाठी मला वाईट वाटतं, कारण की एवढ्या बाहेरून जास्त लोक आलेले आहेत. आता तुमच्याच पक्षात काही महत्व राहिलेलं नाहीये. अभिजित, आणखी कुठल्या पक्षाच्या ऑफर आलेल्या आहेत तुला पक्षप्रवेशाच्या? कोणी संवाद साधला? नाही सर, नाही अजिबात मला असल्या कुठल्याच ऑफर नाही आल्यात. आणि मला याच्यात म्हणजे एक चांगली गोष्ट वाटते की एवढे सगळे लोक मला येऊन भेटून गेले, पण त्यातलं कोणीच मला असं नाही म्हणले की आमचा पक्ष जॉईन कर किंवा आमच्या सोबत ये. ते म्हणले तू एक मुद्दा चांगला उचललेला आहे, त्या मुद्द्याला आम्ही समर्थन करतोय आणि त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, बस एवढंच बोललेले आहेत. ओके अभिजित, 2029 मध्ये निवडणुका होणार आहेत, विधानसभेच्या, लोकसभेच्या. तर या निवडणुकांमध्ये उतरण्याचा काही विचार आहे वैयक्तिक तुझा किंवा कॉक्रोच जनता पार्टीचा? नाही अजिबात आमचा असा कुठलाच काही विचार नाहीये. आम्हाला जी आहे ती पब्लिक मुव्हमेंटच ठेवायची आहे. अच्छा, म्हणजे एक दबाव गट म्हणूनच तुझी संघटना, तू पक्ष काम करणार, बरोबर? तुझे सहकारी सगळे? येस सर. आणखी ठीक आहे. आणखी एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय की आंदोलनाला मोठं यश मिळालं, त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीची होती की वैयक्तिक मला नाही माहिती, एक पार्टी झाली आणि त्यात सौरव दास यांचा व्हिडिओ आपण बघितला. तर मग असं म्हटलं गेलं की नीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे पेपर फुटल्यामुळे, त्यांना न्याय मिळाला नाहीये आणि हे सेलिब्रेशन नेमकं कसलं आहे? तर एथिकली ते थोडंसं चुकलं का? अशा पद्धतीचं सेलिब्रेशन होणं अपेक्षित नव्हतं, ते टाळता आलं असतं? न्याय कसं काय नाही मिळाला? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा न्याय देण्यासाठीच होता ना. मला जे नीटचे विद्यार्थ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या घरच्यांचे फोन आले, मी बोललो त्यांना फोनवर. रिया थापा असो, अजून ते प्रदीप मेघवाल असो, यांच्या परिवाराशी माझं बोलणं झालंय आणि ते म्हणले आज आमच्या मुलांना न्याय भेटलेला आहे. आणि 36 दिवसानंतर एवढं मोठं यश भेटल्यावर त्याच्यात जे यंग लोक आहेत, यंग जनरेशन आहेत, ते एकमेकांशी भेटतायत, थोडं सेलिब्रेट करतायत, तर वाईट काय त्यात? आणि जर तुम्हाला ते वाईट वाटतंय तर ज्या धर्मेंद्र प्रधानमुळं 21 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली, त्यांचं भाजपच्या नेत्यांनी संसदेत कसं स्वागत केलं ते आपण पाहिलं. तर ते चुकीचं नाहीये का? ठीक आहे. आणखी एक महत्वाचा एक प्रश्न,
जेव्हा गीतांजली वांगचूक यांनी एक ट्विट केलं होतं, एक भूमिका मांडलेली होती. त्या म्हणाल्या होत्या की सनातन धर्म आपल्या आचरणात आणला, हिंदू राष्ट्रवादी पक्षाने या तरुणांकडून हिंदुत्व शिकायला हवं आणि थोडंसं क्रिटिसाइज सुद्धा झालं त्यांच्या या भूमिकेमुळे. तुम्ही त्यांच्या या भूमिकेकडे नेमकं कसं बघता? कारण बऱ्याच जणांनी म्हटलं की हिंदुत्व आणि केवळ एक धर्म याच्याशी आंदोलनाचा काही संबंध नव्हता, तर ती एक लोक चळवळ होती. नाही, साहजिकच आमचं जे आंदोलन होतं त्याचं धर्माशी काहीच घेणं देणं नव्हतं, ते शिक्षणाच्या मुद्द्यावर होतं. पण जे आंदोलनात सहभागी होते प्रत्येक जण कोणत्या ना कुठल्या धर्माचा असेलच, बरोबर, आणि त्यांना ते धर्म पाळणं, फॉलो करणं, प्रॅक्टिस करणं त्यांना पूर्णपणे अधिकार दिलेला आहे संविधानाने. त्यात कुठंच काही वाट नाहीये. तर ज्या ज्या लोकांना या आंदोलनातून काही अशा प्रेरणा भेटल्या असतील ज्याच्यावरनं त्यांना वाटतं नाही हे माझ्या धर्माशी कनेक्ट होतं, तर त्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर लोकांना थोडी त्याच्यातून प्रेरणा भेटत असेल किंवा काही रिझेम्बलन्स दिसत असेल, कारण की सगळे धर्म काय सांगतात, अन्याय विरोधात लढायचं, बरोबर, आणि आम्ही जंतर मंतरवर तेच करत होतो. तर याच्यामुळे जर कोणाला आपल्या धर्माशी काही रिलेटेबल वाटत असेल, सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. पण ते प्रत्येकाचं एक पर्सनल ओपिनियन असतं. धर्म ही खूप पर्सनल गोष्ट आहे सर, बरोबर, आणि प्रत्येक जण आपल्या धर्माकडे कसा बघतो ते तो त्यांचा अधिकार आहे, आणि त्यावर मी काही जास्त बोलणार नाही. ठीक आहे. अभिजित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातली सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेकडे त्यांचं जे काम आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे त्याकडे तू नेमकं कसं बघतो? कारण 2-3दा या संघटनेचा उल्लेख तू केला होता आणि आता संघाने एक भूमिका मांडली की आपण तरुणांशी संवाद साधला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. ही भूमिका आणि त्यांची सगळी पार्श्वभूमी या दोन्हीकडे कसं बघतो? RSSच्याच लोकांनी मला जयपूरमध्ये मारलं होतं सर, आणि याच विचारधारेने महात्मा गांधींची हत्या केली होती. तर यापेक्षा जास्त मला काही बोलायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणखी एक प्रश्न मला पडला की कॉक्रोच हा उल्लेख बेरोजगार तरुणांसाठी जेव्हा न्यायाधीशांनी केलेला होता, तेव्हा अशा पद्धतीची काहीतरी मुवमेंट आपण स्थापन करावी, पक्ष स्थापन करावा, असं त्या क्षणाला वाटलं होतं की नेमका हा विचार आला कुठून की असं एक पेज आपण उघडावं आणि त्याला एक चळवळीचं स्वरूप द्यावं? नाही, त्या मोमेंटला तर मला असा कुठलाच काही विचार आलेला नव्हता. ते मी एक सटायर केलं होतं. ट्विटरवर मी पॉलिटिकल सटायर खूप करायचो, आणि त्याच उद्देशाने मी ट्विटरवर एक पॉलिटिकल सटायर केला की जर तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणताय तर आम्ही आजपासून कॉक्रोच जनता पार्टी सुरू करतोय. हे मी एक जाईब, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, एक जाईब घेत होतो मी. आणि मला कुठेच वाटलं नव्हतं हे आंदोलन किंवा ती गोष्ट पुढे जाऊन एवढी मोठं आंदोलन बनेल. पण ते बनले, त्यासाठी धन्यवाद. ज्या ज्या लोकांनी समर्थन दिलेले त्याच्यासाठी धन्यवाद. ज्या ज्या लोकांनी टीका केलेल्या आहे त्याच्यासाठी धन्यवाद, कारण की तुमच्या टीकामुळं आम्हाला बरंच काही शिकायला भेटलं आणि त्याच्यामुळं आम्ही काही भरपूर गोष्टी सुधारू पण शकलो. आणि इतका त्याला प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं का? कारण सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की हे सोशल मीडियावरचे जे फॉलोअर्स, व्ह्यूज जे असतात ते काय प्रत्यक्षात जमिनीवर कोणी येत नसतं, पण हा दावा खोटा ठरवला तुझ्या आंदोलनाने. येस, हे लोकांनी, हे जे तरुण आहेत त्यांनी खोटा ठरवलाय. मलाही वाटलं नव्हतं की एवढे जास्त लोक येतील. बट द यंग पीपल ऑफ दिस कंट्री हॅव शोन दॅट दे आर नॉट स्केर्ड ऑफ एनीबडी. अभिजित, दिल्लीतल्या आंदोलनात आम्हाला एक चेहरा दिसला महाराष्ट्रातला, मनोज जरांगे पाटील. तिथे ते आले, आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांनी एक छोटेखानी भाषण पण केलं मराठीमध्ये. आता 29 तारखेपासून त्यांच्या काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसतायत, पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. तू सुद्धा त्यांच्या आंदोलनात जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहेस? नक्की, मी तर सरांना पाठिंबा दिलेच, आणि त्यांच्या ज्या काय मागण्या असतील मी त्या पण एकदा वाचेल. पण सरांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही त्यांना नक्कीच पाठिंबा देऊ. ठीक आहे. आणखी एक चर्चा जरा राजकीय वर्तुळात बघायला मिळते आहे की मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा उदय सामंत काही दिवसाआधी त्यांना भेटलेले असतात. आता संजय शिरसाट तुम्हाला भेटायला आले होते तुमच्या निवासस्थानी, त्यानंतर बच्चू कडूंनी सुद्धा तुझी भेट घेतली. नेमका काय चर्चा झाली शिंदेच्या दोन्ही नेत्यांमध्ये? अर्थात वेगवेगळ्या वेळी हे दोघं भेटले होते तुला. काय या भेटीमध्ये घडलं होतं? केवळ सदिच्छा भेट होती? शिरसाट सर जेव्हा आले होते तेव्हा मी दिल्लीतच होतो, मी घरी नव्हतो तेव्हा. पण आई वडिलांनी मला सांगितलं ते फक्त शुभेच्छा द्यायला आले होते, आणि ते म्हणले होते गर्व आहे आपल्या संभाजीनगर मधला, मुलांनी हे करून दाखवलेले, आणि तेच शुभेच्छा दिलेल्या होते. बच्चू कडू सरांसोबत मी भेटलो. बच्चू कडू सर मला हेच बोलले की जे तू करून दाखवले ते सोपं नव्हतं, खूप चांगलं केलंय तू, आणि असाच लढत राहा, देशाला गरज आहे याची, ते एवढंच बोलले. ठीक आहे. अभिजित, एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता तुझा, अजूनही तो फिरतोय. पोलीस अधिकारी काहीतरी बोलतायत आणि त्यांच्यासमोर तू हात जोडून काहीतरी विनंती करतोय. तो प्रसंग नेमका होता, सांगशील?
त्या रात्री पाऊस झालेला होता भरपूर आणि पावसामध्ये काय झालं ना, जे स्टुडंट्सचे टेंट होते जिथं स्टुडंट्स उपोषणवर बसले होते ते टेंट लीक झाल्यामुळं सगळ्या गाद्या भिजल्या होत्या त्या उपोषणवर बसलेल्या स्टुडंट्सच्या. त्यांचे सगळे सामान जे तिथं होतं, बॅग्स होत्या, ते सगळं भिजलं होतं. तर त्यासाठी मी पोलिसांना म्हणलं की आता पावसाळा सुरू झालेला आहे, जे टेंट होतं ते लीक होते, तर आम्हाला हे ताडपत्री जी आहे ती टाकू द्या, नाही तर हे जे उपोषणावर बसलेले मुलं आहेत ते आजारी पडतील. तर पोलीस त्याच्यासाठी तयार होत नव्हते. पोलीस म्हणत होते आम्हाला वरतून ऑर्डर आल्याशिवाय आम्ही तुम्हाला ताडपत्री आत नाही नेऊ देणार. मी म्हणलं अरे ताडपत्री येते काय सोन्याच्या विटा आहेत का, काय ड्रग्ज आहेत का, AK-47 आहे जे आम्ही स्मगल करून आत घेऊन चाललोय. तर ते म्हणत होते नाही जोपर्यंत वरतून आम्हाला ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आत नाही नेऊ देऊ शकत. तर त्यासाठी मी म्हणलं मी तुमच्या पाया पडतो म्हणलं, पण मला ताडपत्री आत नेऊ द्या, नाही तर हे जे मुलं उपोषणावर बसले ते आजारी पडतील. ठीक आहे. आणि काल आणखी आम्ही एका मुलाखतीतला एक प्रसंग बघितला, एक व्हिडिओ बघितला जो व्हायरल झाला आणखी एक, की उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते तुझ्या आईशी काहीतरी बोलत होते आणि तुझ्या लग्नाचा विषय काढला आणि बाजूला थोडासा तू ओशाळला होता. नेमकं काय ते कन्व्हर्सेशन होतं? नाही तेच चंद्रकांत खैरे सर आले होते घरी. त्यांनी उद्धव सरांसोबत फोन लावून दिला आणि उद्धव सरांनी जो पहिला प्रश्न विचारला तो तेच विचारला, लग्न कधी करणार आहे. मला आता त्यावर बोलू काय, मला काही सुधारलंच नाही, कारण की मला असं झालं हा काय प्रश्न झाला आता, तर मला काही सुधारलंच नाही की मी बोलू काय. नंतर आईसोबत बोलताना तेच म्हणले की लग्न कधी लावणार आहे याचं आता. तर त्यामुळं मला असं काही सुधारलंच नाही. म्हणलं करू म्हणलं आता थोडं थांबू म्हणलं, पण काय बोलावं मला ते सुधारलं नाही. पण काय आई बाबा मागे लागले असतील आता? हा म्हणजे जे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतं, तुम्ही किती काही जरी केलं त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचा जो मुद्दा असतो तो हेच असतं की तू लग्न कधी करणार आहे. आणि आता आणखी कुठलं तरी आंदोलन करशील या भीतीवर त्यांना तोच एक उपाय वाटत असेल की बाबा याला लग्नाच्या बेडीत एकदाच अडकवून टाकू. हा त्याची भीती वाटते, तू आमचं नाही ऐकत, कमीत कमी लग्न केल्यानंतर आमची झंझट नसणार, हे सगळं दुसरं कोणी तुझ्या सोबत असेल यासाठी. अभिजित, परत राजकीय प्रश्न एक आहे. चंद्रकांत पाटील आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये ज्या कोणी दगडफेक केलेली आहे त्या दगडफेक करणाऱ्यांचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि आता दिल्ली पोलीस फॉरेन्सिकमधून ते फिंगरप्रिंट्स आयडेंटिफाय करून आरोपींपर्यंत किंवा दगडफेक करणाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. असं जर झाले तर ते फिंगरप्रिंट बीजेपीच्या हेडक्वार्टर्सवाल्यांचे सापडतील. का दगडफेक करणारे कोण होते? भाजपचे होते? त्यांनीच लोक पाठवली होती सर, त्यांनीच लोक पाठवली होती. आणि पहिल्यांदा नव्हतं झालं, याच्या आधी काही गुंड पाठवली होती. त्यांनी येऊन एका माणसाचं डोकं फोडलं होतं आणि जेव्हा मी पोलीसवाल्यांना म्हणलं तुम्ही यांना अटक का नाही करते, पोलीस म्हणे आम्ही असं कसं काय कोणाला अटक करू शकतो. तर मी म्हणलं त्या लोकांनी तुमच्या पोलिसांसमोर डोकं फोडलं होतं आणि तरी पोलीस त्या माणसाला अटक करायला तयार नव्हती. जेव्हा त्याचा आम्ही सोशल मीडिया प्रोफाईल पाठवलं तो बीजेपीचा निघाला. ओके ओके. अभिजित, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि तुझ्या ज्या काही गेल्या काही दिवसातल्या भूमिका आहेत त्याच्याशी तो संबंधित नाही आहे, पण मला तुझे विचार काय त्याबद्दल ते जरा जाणून घ्यायचे आहेत. उपवर्गीकरणाचा विषय सध्या महाराष्ट्रात बराच पेटलेला आहे आणि त्यावरून वादंग सुद्धा माजलेला आहे. दोन्ही बाजू आहेत, डिफेंड करणाऱ्या आहेत आणि उपवर्गीकरण नको म्हणणाऱ्या पण आहेत. तुझी भूमिका नेमकी काय आहे? त्या प्रश्नाचं, त्या विषयाचं आकलन तुला आहे का आणि त्याकडे काही बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे का तुझा? सर मला आधी त्याच्याबद्दल माहिती करून घ्यावं लागेल, कारण की मी मागचा 1-1.5 महिना जंतर मंतरवर जो होतो तर मला याच्यावर आता सध्या माहिती नाही. आणि मला माहिती नसताना असं काही स्टेटमेंट नाही द्यायचं आहे की नाही मी याच्यावर हे करेल. तर आय विल स्टडी इट आणि एकदा मी माहिती करून घेईल, वाचेल त्यावर, त्यानंतर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न अभिजित, की अभिजित दिपके आता नेमकं काय करणार आहे? कॉक्रोच जनता पार्टी आता नेमकी काय करणार आहे? पक्ष आम्ही स्थापन करणार नाही, इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये उतरणार नाही ते तू सांगितलंय, पण आता पुढची वाटचाल नेमकी कशी राहणार आहे? कारण हा प्रश्न आता प्रत्येक टप्प्यावर विचारला जाईल तुला. आता आम्ही देशभरात वापस जाऊन लोकांशी भेटून आम्ही आमचा अजेंडा तयार करू. आम्हाला लोकांशी विचारायचं आधी की त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, ते आम्ही लोकांशी संवाद केल्याशिवाय ठरवू शकणार नाही सर. ठीक आहे, ठीक आहे. अभिजित, धन्यवाद. तू वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. तुझी तब्येत ठीक नाही आहे, आवाज पण ठीक नाही आहे, पण तरी तू आमच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधला, तुझी भूमिका मांडलीत, त्यासाठी परत एकदा तुझे खूप खूप आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच.